कसा होता सो येस गाईस, लग्न झालं. आता मी चाललो रिटर्न. मी पुण्याला चालली, हे सगळे बेळगावला चाललेत आणि प्रज्ञेश वगैरे इथेच थांबणार आहेत कारण ते इथूनच दिल्लीला जात आहेत. आणि आवाज खूप आहे कारण सगळ्यांची पॅकिंग चालू आहे. सो चला, आता मी आलोय दक्षिण काशीला आणि सो चला आमच्यासोबत तुम्ही पण फिरायला, दर्शन घ्यायला. उठा काय तिकडे मला बावली अनेकटा हाय. मला बावली पाहिजे. चला 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 शिवू, चला ग मंदिरचं दर्शन घ्या आधी. पहिला दर्शन घ्यायचं, नंतर सगळं. अरे अरे महादेव. अरे अरे महादेव. आपण सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या नजरेत आहात. कळलं? इकडे आहे तापी नदी. अरे अरे घेतला. शिवा शिवा. चला आता इकडे दर्शन झालं आणि आम्हाला आता लवकर जायचंय. तुमचं बाळ झालं. चला तुम्हाला खेळणी देतो. चला हा जीजू मला पण. बजरंगी अरे अरे महादेव, काशी विश्वनाथ टेम्पल की जय. हॅलो. तर आता आम्ही परत निघतोय घरी आणि आता सगळे जेवायला थांबलेत. तर मी सगळ्यांना विचारणार आहे की लग्न कसं होतं, तुम्हाला कसं वाटलं इकडे येऊन. पद्धती वगैरे वेगळ्या होत्या लग्नाच्या. सो कसं वाटतंय आपण विचारूया. चलो. तुम्हाला मज्जा आली? तिथं रील्स बनवत आहे, सॉरी व्लॉग बनवत आहे. हॅलो तात्याई. हॅलो. यांना तर तुम्ही ओळखताच. हे माझे मम्मीचे मम्मी पप्पा आहेत. आई, कसं वाटते तुला? लग्न कसं झालं? लग्न चांगलं झालं, आम्हाला आवडलं त्यांचं सगळं. आणि आणि काय तुझी नात कशी दिसत होती? चांगली दिसत होती नात. आणि ना तू बी. आणि जेवण कसं होतं? जेवण बी मस्तच होतं. लग्न कसं झालं? सोय कशी झाली? बोला. लग्न भारी झालं, जेवण वगैरे चांगलं झालं, व्यवस्था चांगली केली आमची. त्यांचं आम्हाला आवडलं. व्हेरी नाईस. मग आता नात तुमच्यापासून दूर गेले, कसं वाटतं? आम्हाला लई वाईट वाटतं, खरं काय करणार आता. जायलाच पाहिजे, निर्वाण आहे. येस. तुला आठवण येते तिची? मला बी आठवण येते की. आता जास्त विचारायला नको, नाही तर ती रडून जाईल परत. शिव, तुला कसं वाटतंय? मला त्यांचं लग्न असं वाटलं कोणत्या तरी मोठ्या सेलिब्रिटीचं लग्न होत आहे. मला तरी जाम मजा आली बाबा. आणि जे गेम्स होते यांचं, जे डीजे फंक्शन होतं, आई शपथ, यांची झिंगा लका लकावाला सॉन्ग होतं ते. त्या सॉन्गवर तिथं आपण खूप नाचलो आणि खूप मजा आली, धमाल केलं. ती माझ्या मामांना विचारते. मामा, लग्न कसं झालं आणि एवढ्या दूर येऊन कसं वाटलं आणि सोय कशी झाली, सगळं सांगा. व्यवस्थित झालं, सोय चांगली झाली, पोटभर जेवण हे. आणि काय फंक्शन पण चांगलं झालं. रात्री आजी कशी दिसत? आजी चांगली दिसत होती. आणि राहायची व्यवस्था चांगली होती, एसी होती रूम मध्ये,
सगळं काही सोयीस्कर होतं, काही टेन्शन झालेलं नाही. मज्जा आली. मजा आली भरपूर. आपण पप्पांना विचारूयात. लग्न ठरून झालेले 8-9 महिने. लग्न आज उद्या असं करत 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 त्या मुलाने घर बांधला, त्याच्यामुळे लेट झाला. घर बांधूनच मी लग्न करतो असं त्याचं त्या उद्देशाने त्याने घर बांधून आपलं लग्न करून घेतला आणि लग्न इतक्या थाटामध्ये केला की आम्हालाही आश्चर्य वाटलं की इतक्या मोठ्यानं तो लग्न करेल असं आम्हाला वाटलं नव्हतं. की आमच्या मनामध्ये इतका आनंद झाला हे बघून. आणि जे नाही करायचं त्यानं केला आणि अतिशय सुंदर लग्न पार पडलं. आणि लग्नाच्या टायमाला जे पाहुणे पान हे ते जे काही केली सोय इतकी सुंदर केली. पाहुणेचारांचा मान कसा राखावा, मान कसा ठेवावा, त्यांना असं या पद्धतीने सर्व काही सिस्टीम करून इतकंच प्रत्येक मुलीच्या वडिलांना मध्ये घेऊनच जेवण करणे अशी त्यांची एक प्रथा आहे आणि त्यांना भरवायचं ही प्रथा आहे. इतकं सुंदर वाटलं मला. अक्षरशः सांगायचं म्हणजे माझ्या मुलीला त्या घरी सुख भेटणार असं मला वाटतं. वा पप्पा, तुम्ही मनात एवढं ठेवून घेतलेलं काय एवढ्या दिवसाचं? आता मम्माला विचार. मम्मा सांग. मस्त झालं लग्न. दूर प्रवास होता खरं. असं काय वाटलं की आम्ही जणू ट्रिपला चालूय. आणि तिकडची घरची सगळी कामं वगैरे काय आठवली नाहीत. मस्त मजा करून आमच्या मुलगीचं लग्न आम्ही मोठ्या आनंदाने करून आलो. आणि व्यवस्था वगैरे छान केले त्याने आमची सोय. माझ्या खूप काकी आहे. सो चला. आपलं लग्न फारच छान झालेलं. खूप एन्जॉय केलं मी. हो, खूप मजा आली. पिकनिकला आल्यासारखं वाटलं. सगळी फॅमिली ट्रिप वाटली आम्हाला. तर आता आजीला विचारूया. आई तुला कसं वाटतं सांग. छान वाटलं. लगीन आमच्या नातीचं छान छान झालं. मला त्रास नाही आला, काय नाही झालं. पिक्चर मध्ये लग्न होतं तसं लग्न करून देऊन आम्ही आमच्या घरी आलो. छान वाटलं. आम्हाला का गाडीत त्रास नाही, कशाचा नाही. अगदी मजेत माझ्या नातीचं लग्न झालं. तुम्हाला आवडलं की नाही? आवडलं. चला. काकूला कसं वाटलं? मस्त मजा आली. इकडं फिरून सोय चांगली केली. मस्त वाटलं. एन्जॉय केलो मी. मस्त. फोटोग्राफर्सना विचारूयात. जे आमचे घरचे मेंबर्स आहेत त्यांना विचारूयात कसं वाटलं. म्हणजे ते खूप ठिकाणी जातात फोटोशूट करण्यासाठी. सो हा एक्सपिरियन्स कसा होता त्यांना विश्वाला विचारूयात. चला चला बोलू मी. बोला. मला खरंच बोलायला शब्द नाहीत. ऍक्च्युली मला खूपच हे सांगू, मी असं वेडिंग केलं नाही मी कधी पण. मला प्रणाली असं वाटतं की माझी खरंच सिस्टर आहेत आणि तिच्या लग्नामध्ये मला रडायला आलं. बहिणीच्या लग्नामध्ये मला रडायला आलं नाही, खरं तिच्या लग्नामध्ये सचमुच रडने को आया. मतलब बहुत अच्छा एक्सपीरियंस था. नए रिचुअल्स और सेरेमनीज देखे हमने और एक तो बहुत अच्छा लगा उनका डांस. ऐसा 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 और वो मतलब उनके यहाँ ना रिचुअल्स बहुत अलग अलग थे ना? बहुत ही अलग अलग थे. उनके हल्दी में ना ऐसे होता है कि फोटोशूट नहीं करते वो लोग, ऐसे डांस करते बहुत फोटोज निकालने रहते हैं. तो वो एक बहुत अच्छा था. मी का हिंदी मध्ये बोलती आहे. हा, आता गौरीला विचारूयात. ही माझ्या काकांची मुलगी आहे, माझी कझिन आहे. पण असं आम्हाला वाटतं की ही मला 5वी बहीण आहे. कारण ही सगळ्यामध्ये आम्हाला खूप हेल्प करते आणि ही इतकी रडली बापरे. सो तिला पण विचारूयात. चला. तर मला हे लग्न खूपच मस्त वाटलं. कारण की हे असं सेलिब्रिटी सारखंच होतं. त्यांचे आउटफिट्स, डान्सेस खूपच मस्त होतं. आणि आम्हाला आमची राहायची सोय पण मस्त केली होती. आणि तिथं खूप रिच्युअल्स होते, तर ते खूप छान होते. तर मला खूप चांगलं वाटलं. बन्नू दीदीला काय बोलशील? मिस यू बन्नू दीदी, लव्ह यू. बाई गौरी काय बोलले भारी. आता पण मेन कॅमेरामॅनला विचारूयात. जो याचा गुरु आहे. गुरु हा जो एवढे भारी भारी फोटो काढतो तो कुठून शिकलाय त्यांना विचारत. आणि माझा तो ओल्ड एनिमी पण आहे, माझा दुश्मन. आम्ही बॅचमेट्स होतो आणि आता मी किती 5-6 वर्षांनी ना रे 6-7 वर्षानंतर आम्ही भेटलो. आणि आम्ही सकाळपासून बोलत होतो आणि एकमेकांना माहितच नाही. म्हणजे त्याला माहित होतं पण मला लक्षातच नाही की हा ओमकार आहे.
आणि जेव्हा त्यांनी सांगितलं तेव्हा बापरे मी शॉकमध्ये होते की हा ओमकार आहे. सो त्याला विचारायचं. चला. फर्स्ट तर आम्ही असं आउट ऑफ विलेज म्हणजे आउट ऑफ स्टेशन आलोय आणि त्यानंतर इथे जे रिच्युअल्स वगैरे होते त्याच्यानंतर विधी वगैरे होते हे पूर्ण अलग होते आणि आमच्याकडे जसं असतंय त्या टाइमला थोडं इकडे मिक्सिंग आहे पण जे रिच्युअल्स जे होते ते पूर्ण अलग आहेत आणि सॉंग्स तर असे होते की आम्ही फोटोग्राफर्स असतो ना आम्हाला नातावं वाटत होतं त्या टाइमला आणि आउटफिट वगैरे आणि फॅमिली वगैरे एकदम मस्त आहे आणि त्यानंतर हॉस्पिटॅलिटी होती खूप चांगली होती आणि त्यानंतर ज्योत्स्नाला असा एक सरप्राईज दिलो की नाही ती विचारातच पडली की हाच ओमकार होता की कसा काय आणि आणि ती एका अशा स्टेप मध्ये अडकलेली की नाही आम्ही ऍक्टर गचकली म्हटलो म्हणजे ऍक्टर पडलेली होती एकदा कुठं सांग स्टेप्स वरती तो एक लग्न छान झालं. लग्न इतकं मस्त झालं की काय सांगू मनाला एकदम छान आनंद वाटला. असं झालं की कन्या सासुऱ्यासी जाय मागे परत तो निप आहे तैसे झाले माझ्या जीवा असं वाटलं आम्हाला. त्याच्यामुळे एकदम लग्न एकदम छान म्हणजे छान वाटलं. लग्न मस्त झालं. आम्ही मजा केली. वरातीला नाचले. घरची कामं सोडून लग्नाला आलो. छान वाटलं. तरी पण आम्हाला कंटाळा आला नाही. एवढ्या लांब आलो तरी पण. सगळ्यांना विचारून झालेलं आहे. आता फायनल एक सेलिब्रिटी उरलेली आहे तिला विचारूया बिकॉज ती इथं लग्नाच्या आधी 10-15 दिवस आणि 4-5 महिने तयारी करायला मतलब काही रील्स इतके सेव्ह केलेले की काही सांगू पण ते रील्स झाले की नाही ते विचारूया. आणि फर्स्ट ऑफ ऑल मी खूप मिस करते पण्णू आणि आय लव्ह यू. कॉंग्रॅच्युलेशन बोथ ऑफ यू. मी इतक्या लांब पहिल्यांदा आले. मी नाशिक पर्यंतच गेली आहे पण इतक्या लांब मी पहिल्यांदा आले. खूप भारी वाटलं. मी पहिल्यांदा फॅमिली बद्दल बोलेन म्हणजे तिच्या सासरच्यांबद्दल. खूप गोड फॅमिली आहे. खूपच भारी आहे आणि इतके मायाळू आहेत ते लोक. खूपच भारी. मी माझ्या बहिणीला बोलेल की तू खूप लकी आहे तुला अशी फॅमिली मिळाली आहे. खूप गोड आहेत ते लोक आणि खूप भारी लग्न झालं. म्हणजे आम्ही जे एक्सपेक्ट केलं होतं त्याच्यापेक्षा खूपच भारी होतं. हे सगळं अनएक्सपेक्टेड होतं आम्हा सगळ्यांनाच आणि सरप्राईज होतं आम्हा सगळ्यांनाच. खूप छान वाटते. खूप भारी. आणि ते तुम्ही दोघं इतके गोड दिसत होतं. तुम्हाला खरंच कोणाची नजर नको लागायला. आणि हे एक आहे की जेव्हा आपण आपलं घरचं मी खूप वेळा बोलली आहे की जेव्हा स्वतःच्या घरचं लग्न असतं ना तेव्हा खरंच एन्जॉय करायला मिळत नाही कारण खूप कामं असतात. इकडे तिकडे जावं लागतं. तरीही आम्ही खूप एन्जॉय केलं या लग्नामध्ये. जे काही डीजे फंक्शन्स होते आणि स्पेशली म्हणजे तिकडचे जे सॉंग्स होते त्या गाण्यावर आम्ही खूप नाचलोय. तो खूप भारी वाटलं. आणि रील्स पण आम्ही ना 6 महिने झाले काहीतरी 1000च्या वर रील आम्ही सेव्ह करून ठेवले होते पण आम्ही एकही रील नाही बनवली आहे. पण मी माझे रील्स बनवलेले आहेत. तुम्ही जाऊन बघू शकता इंस्टाग्रामवर. सो खूप छान होतं लग्न. आय लव्ह यू गाईज. आणि सो हा होता ब्लॉग. लग्नाचा ब्लॉग कसा वाटला गाईज तुम्हाला नक्की सांगा. सो आम्ही सगळे चाललोय